आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळणारे चिकन पॉकेट्स तयार करणार आहोत आणि तेही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली या चिकन पॉकेट्सच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे चिकन पॉकेट्स करायला अगदी सोपे आहे. आपल्याला याला ओव्हनची गरज नाहीये. अगदी गॅसवर आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे सगळं तयार करू शकतो. त्यासाठी मी इथे 1/2 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि चिकनचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतले. त्यानंतर याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं. आता आपण याला मॅरिनेट करू. मॅरिनेशनसाठी मी इथे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली, 2 चमचे मीठ घालू. छोटा चमचा आहे बरं का, नाहीतर 1 चमच्याने तेवढं मीठ घाला किंवा चवीपुरता. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि 2 टेबलस्पून मी इथे दही घालत आहे. आता याला आपण छान मिक्स करून घेऊ. जर तुमच्याकडे तंदुरी मसाला वगैरे असेल किंवा चिकन तंदुरी मसाला असेल तो घातला तरी चालेल. आता माझ्याकडे नव्हता म्हणून इथे घातलेला नाहीये आणि गरम मसाला घातलेला आहे. आता हे बघा, या पद्धतीने हे छान मिक्स करू आणि याला 1 तास मॅरिनेट करायला ठेवून देऊ. चिकन मॅरिनेट होतपर्यंत आपण याचे पॉकेट्स तयार करायला घेऊ. तर पॉकेट्स इथे मी आज मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तर इथे मी 1.5 कप मैदा घेतला. यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. अर्धा कप यामध्ये दही घातलेला आहे. दही थोडंसं आंबट असावं, खूप आंबट नको किंवा खूप गोडही नको. 1 चमचा साखर यामध्ये घालू आणि 2 चिमूट इथे सोडा घालू. आता ही जी रेसिपी आहे तुम्ही यीस्टनी पण बनवू शकता, पण आज मी इथे दहीचा वापर करून ही रेसिपी केलेली आहे. म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की घरच्या साहित्यामध्ये आपण हे चिकन पॉकेट्स तयार करू शकतो. आता हे सगळं मिक्स करू आणि सॉफ्ट डो तयार करून घेऊ किंवा अगदी थोडीशी सॉफ्ट अशी कणिक मळून घेऊ. या पिठात 2 चमचे तेल सुद्धा घालायचंय, ते मी सुरुवातीला सांगायचं विसरले. आता हे बघा, या पद्धतीने मी इथे 2 चमचे तेल घातलं आणि आता हे छान मळून घेऊ. मळताना थोडंसं पाणी पण लागणार आहे. अर्धा कप पाणी घालून हे मळून घेऊ किंवा या पद्धतीचं झालं पाहिजे. आता वरून थोडं अजून तेल घालू आणि याला छान मिक्स करू. या पद्धतीने करून घेऊ आणि आता याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवू. आता या चिकन पॉकेट मधलं जे स्टफिंग आहे चिकनचं ते तयार करायला घेऊ. त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालू. तेलाचं प्रमाण इथे अगदी कमीच घालायचं आहे, कारण पॉकेट्स मधलं जे काही चिकन असेल ना त्याला जास्त तेल नको. 1 ते 2 टेबलस्पून तेल घालून तेल छान गरम झालं की जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालू आणि कमी गॅसवर या चिकनला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. इथे झाकून घ्यायचं आहे म्हणजे चिकन लवकर शिजेल आणि याला पाणी सुटून चिकन एकदम ड्राय होणार नाही, छान असे सॉफ्ट राहतील. तर हे बघा, चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता परत याला 2 ते 3 मिनिटं हाय गॅसवरती झाकूनच शिजवून घेऊ. हे चिकन आपलं शिजतपर्यंत जे आपण पॉकेट्स तयार करणार आहोत ते तयार करून घेऊ. तर आपलं पीठ जे आहे ते छान भिजवून अर्धा तास झालेलं आहे आणि आता याचे पॉकेट्स तयार करायचे आहे. तर पॉकेट्स म्हणजे काय, अशी छोटी चपाती करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथे मी थोडासा रवा घेतलेला आहे. त्याने आपल्या या पॉकेट्सला थोडंसं छान टेक्स्चर येईल आणि रव्याच्या ऐवजी मक्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता, जसं आपण पिझ्झाला वापरतो त्या पद्धतीने. तर हे बघा, या पद्धतीने मी लाटून घेते आणि इथे तुम्हाला सांगते असं पॉकेट तयार करायचं आणि या पॉकेटमध्ये ना थोडीशी मलाई लावायची आहे किंवा तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर या पद्धतीने बंद करायचं आणि लाटून घ्यायचं, म्हणजे मध्ये एक पॉकेट तयार होतो आणि जेव्हा ही पोळी शिजते तेव्हा एक छानसं असं पॉकेट तयार होणार आणि ही चांगली फुगते सुद्धा. तर पहिल्या या पॉकेटला किंवा पहिल्या या पोळीला मी तसं लावून घेतलं नव्हतं, पण नंतरच्या सगळ्या पोळींना मी थोडीशी दुधावरची जी साय असते ना ती थोडी फेटून घेतली आणि नंतर ती असं या पद्धतीने लावून घेतली. म्हणजे जसं आपण पुरण भरतो की नाही त्या पद्धतीनेच भरायचं, पण मध्ये काहीच भरायचं नाही, फक्त तेल किंवा ती जी दुधावरची साय आहे ती लावून घ्यायची आणि याला या पद्धतीने भाजून घ्यायचं, अगदी आपण चपाती किंवा फुलके भाजतो त्या पद्धतीने. तर हे बघा, मीडियम गॅस ठेवायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती हे आपले पॉकेट्स किंवा ही जी आपली चपाती आहे ती भाजून घ्यायची आहे. ही जाड असते त्याच्यामुळे आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजायची आहे. जर गॅस मोठा ठेवला तर रंग याला येईल
आणि रंग येईल पण फक्त आतून सगळं कच्चं राहील. तर याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि हे बघा, इथे आपलं चिकन पण चांगलं शिजलेलं आहे. त्यातलं पाणी सगळं आटलं आणि चिकन पण सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी थोडेसे कांदे आणि शिमला मिरची असे कट करून घेतले क्यूब्समध्ये, बारीक बारीक क्यूब्समध्ये, आणि ते यामध्ये घालू आणि परत 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊ. हे शिजवताना आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे आणि लो गॅसवर न झाकता याला थोडंसं क्रंची होतपर्यंत किंवा शिमला मिरची वगैरे क्रंचीच राहू द्यायची. थोडीशी शिजतपर्यंत 1-2 मिनिटं आपण याला चांगलं शिजवून घेऊ. आता हे बघा, इथे आपले पॉकेट्स पण तुम्ही बघू शकता, ही चपाती पण व्यवस्थित शिजत आलेली आहे किंवा भाजत आलेली आहे. या पद्धतीने याला थोडंसं प्रेस करून करून भाजून घेऊ. हे बघा, दोन्ही साइडनी असं छान भाजून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित चपाती आतून पण चांगली भाजली जाईल किंवा हा जो पिठा ब्रेड पण म्हणू शकता तुम्ही याला, हे भाजून जाईल. आणि आता इथे गॅस मी बंद केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे. तर मी पाव कप यामध्ये फ्रेश क्रीम घातली आणि 2 चीज क्यूब्स किसून घेतले आणि हे छान मिक्स करून घेऊ. याने या चिकनला एक छान असं टेक्स्चर येईल. इथे तुम्ही पिझ्झा सॉस पण घालू शकता. थोडासा पिझ्झा सॉस घालायचा किंवा मेयोनीज पण घालू शकता. तंदुरी मेयो वगैरे जर तुमच्याकडे असेल ना, तर तो 2 टेबलस्पून घालू शकता. इथे हे सगळं झाल्यानंतर किंवा मी खाताना मला असं वाटलं की यामध्ये थोडासा टोमॅटो केचप पण घालायला पाहिजे होतं. थोडासा टँगी आणि असा छान असा थोडासा गोडसर असा फ्लेवर येईल म्हणून. तर तुम्हाला जसं चॉईस वाटतं किंवा तुम्हाला जे आवडतं, जशी टेस्ट आवडते तसं तुम्ही इथे चेंजेस करू शकता. तर हे बघा, गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याला आपल्याला थंड वगैरे होऊ द्यायचं नाहीये, कारण पॉकेट्स आपण सगळे तयार करून घेतले, तर ते ऑलरेडी थोडेसे थंड झालेले आहे किंवा कोमट आहे. आणि ही जी स्टफिंग आहे चिकनची, ही थोडीशी गरमच ठेवायची आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपले पॉकेट्स किती छान असे फुलले आहे. तर असेच मी सगळे करून घेतले आणि आता हे आपण कट करू आणि यामध्ये हे भरून घेऊ. हे बघा, आपले सगळे पिठा ब्रेड किंवा हे पॉकेट्स तयार झाले. मी या पद्धतीने याला मधून कट केलं आणि तुम्ही बघू शकता असे आपले पॉकेट्स तयार झालेले आहे. गरम आहे, दिसतंय ना मस्त. आता यामध्ये जे आपण चिकनचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते भरून घेऊ. हे बघा, या पद्धतीने चिकन आपण भरून घेतलेलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून इथे 2 टेबलस्पून इथे चिकन भरलं जातं. पॉकेट खूप भरायचं नाही किंवा खूप रिकामा पण ठेवायचा नाही. असा व्यवस्थित छान भरायचा, म्हणजे सगळ्या बाईटमध्ये आपल्याला चिकन लागलं पाहिजे. आणि या पद्धतीने मी हे सर्व्ह करणार आहे. तर असं एक प्लेट घेऊन घेतलेली आहे. प्लेट नाहीये, हा ॲक्चुअली एक बॉक्स आहे. यामध्ये असे उभे-उभे ठेवून देऊ. वरून मी इथे चीज आणि थोडंसं टोमॅटो केचपने गार्निशिंग केलेलं आहे. ऑप्शनल आहे. असंच खाल्लं तरी चालेल किंवा यावरती मस्त थोडंसं चीज किसून घेतलं आणि ते मेल्ट केलं ना तरीही चालेल. मी इथे काहीच केलेलं नाहीये, असंच ठेवलेलं आहे. तर हे बघा, आपले हे चिकन पॉकेट्स तयार आहे. आहे ना टेम्प्टिंग? इतके सुंदर झाले होते, इतके अप्रतिम झाले होते. रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर जर आपण हे खायला गेलो ना, तर भरपूर पैसे खर्च होतात. त्याच्यापेक्षा घरच्या घरी हे आपण तयार करू शकतो आणि अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये. तुम्ही बघितलत मी कुठलंच फॅन्सी असं साहित्य इथे वापरलेलं नाहीये. जे घरात असतं, मैदा असतो, मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. दही असतं, सोडा असतो. या सगळ्या गोष्टींपासून आपण हे तयार करू शकतो. तर चिकन पण आणि चिकनच्या ऐवजी तुम्ही इथे पनीरचं तयार करू शकता किंवा व्हेजिटेबल्सचं तयार करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथे व्हेरिएशन करू शकता. तर हे बघा, आपले हे चिकन पॉकेट्स किंवा पिटा ब्रेड विथ चिकन स्टफिंग हे तयार आहे. तर तुम्हाला ही अगदी मस्त अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.